हे गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल ग्लॅम विथ काव्यामध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नमस्कार, मी आहे काव्या आणि मी या चॅनलवर स्किन केअर, हेअर केअर, मेकअप ट्युटोरियल्स, फॅशन, होममेड DIYs आणि अजून छान छान इंटरेस्टिंग टॉपिक्सवर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत असते. जर का तुम्हाला अशा प्रकारच्या टॉपिक्समध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की तुम्ही खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला माझा कुठलाही व्हिडिओ मिस करायचा नसेल तर त्याच्या बाजूला दिलेला बेल आयकनलाही प्रेस करा, ज्याच्याने माझ्या पुढच्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुमच्या स्क्रीनवर येतील आणि तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस न करता इझिली पाहू शकणार. आणि इथे मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करू इच्छिते की मला एक व्ह्युअर्सचा मला पर्सनली DM आलेला की मी तुमच्या चॅनलला व्हिजिट केले आणि मला तुमचे व्हिडिओज खूप आवडतात, खूप इन्फॉर्मेटिव्ह असतात आणि मला तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय, पण तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मला पैसे द्यावे लागतील का, असा क्वेश्चन त्यांनी मला केलेला. पण तुम्हालाही चॅनलला सबस्क्राईब करायचं असेल आणि अशा प्रकारचा प्रश्न तुम्हालाही उद्भवला असेल तर याचं उत्तर नाही आहे, कारण हे सगळे व्हिडिओज तुम्हाला पाहण्यासाठी फुकट आहेत. त्यानंतर सबस्क्राईब करायलाही कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही. तुम्ही बिनधास्तपणे चॅनलला सबस्क्राईब करू शकतात, बेल आयकनला प्रेस करू शकतात, चॅनलला कमेंट, लाईक, सबस्क्राईब आणि शेअरही करू शकतात. आय होप तुमचं हे जे कन्फ्युजन आहे ते दूर झालं असेल. आजचा जो व्हिडिओ आहे तो हेअर केअर बद्दल आहे की आपले हेअर्स जे आहेत आपण त्यांना नॅचरली त्यांची केअर कशी करू शकतो, अशा कुठल्या हॅबिट्स आहेत आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपण अशा कुठल्या टिप्स फॉलो करायच्या ज्याच्यामुळे आपले हेअर्स जे आहेत, आपले जे केस जे आहेत ते नॅचरली कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट न घेता नॅचरली आपण आपल्या केसांना जे आहे ते हेल्दी आणि स्ट्रॉंग कसे ठेवू शकतो. 100%मधून 90% लोकांना हेअर प्रॉब्लेम्सने फेस करावं लागतं, जसे की डॅन्ड्रफ असेल, हेअर फॉल असेल, हेअर लॉस असेल, त्यानंतर स्प्लिट एंड्सचा प्रॉब्लेम असेल, ड्राय आणि फ्रिझी हेअर्सचा प्रॉब्लेम असेल, अशा खूप साऱ्या प्रॉब्लेम्सला त्यांना फेस करावं लागतं, ज्याच्यात मी स्वतःही होते. कारण मी ह्या टिप्स ज्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ज्या हॅबिट्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या मी स्वतः काही महिन्यांपासून फॉलोअप करते आहे आणि त्याचा मला अमेझिंग रिझल्ट मिळाला आहे. कारण काही महिन्यांपूर्वी मलाही अशा हेअर प्रॉब्लेम्सने मला फेस करावं लागलं होतं. त्यानंतर मी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये अशा काही टिप्स फॉलो केल्या, त्यानंतर काही हॅबिट्स अशा माझ्या दैनंदिन जीवनामध्ये मी माझी रुटीन फॉलो केली. त्याच्यानंतर माझे केस गळणं जे आहेत ते 90% बंद झाले आहे. त्यानंतर माझे केस जे आहेत ते सॉफ्ट झालेत, हेअरफॉल माझा खूप कमी झालेला आहे आणि मला काही महिन्यांपूर्वी डॅन्ड्रफचा अतिशय जास्त प्रॉब्लेम झालेला होता आणि तो प्रॉब्लेम जो आहे तो माझा आता पूर्णपणे क्लिअर आउट झाला आहे, कारण मला डॅन्ड्रफचा आता मुळीच प्रॉब्लेम नाहीये. आणि हे सगळे टिप्स आणि ट्रिक्स मी फॉलो केलेल्या आहेत आणि त्यामुळे मी विचार केला की मे बी तुम्हालाही अशा प्रॉब्लेम्सने फेस करावं लागत असेल तर नक्की तुम्ही हे टिप्स जे आहेत ते फॉलो करा. तर कोणते आहेत ते टिप्स आणि काही हॅबिट्स जे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फॉलोअप करायला हवे. नंबर 1, आपल्या डोक्याची जी स्कॅल्प आहे ती वेळोवेळी क्लीन ठेवायची. म्हणजेच आपले केस जे आहेत ते अल्टरनेट डेज मध्ये किंवा आठवड्यातून 2 किंवा 3 वेळाला तरी आपण आपले हेअर्स जे आहेत ते वॉश करायचे. पण आता असा मीथ त्याच्यासोबत घ्यायचं नाही की जितके आपण आपले हेअर वॉश करू तेवढा हेअरफॉल होईल, तर हा चुकीचा गैरसमज आहे. आपल्या डोक्याची जी स्कॅल्प आहे म्हणजेच आपल्या केसांच्या आतमधली जी त्वचा आहे तीही आपल्या स्किन सारखंच त्याच्यातून नॅचरल ऑइल सोडत असते. म्हणजे जेव्हा आपण आपले हेअर वॉश करतो, हेअर वॉश केल्यानंतर दुसऱ्या दिवशी किंवा मग काही तासानंतरच त्याच्यातून ऑइल रिड्यूस व्हायला लागतं. जर भरपूर दिवसापर्यंत आपण आपले केस वॉश केले नाही, त्याच्यामुळे आपल्या स्कॅल्पवर जे ऑइल आलेलं आहे त्याला बाहेरची धूळ, पोल्युशन आहे ते त्याला स्टिक होतं आणि स्टिक झाल्यानंतर आपल्याला डॅन्ड्रफ व्हायला लागतो. डॅन्ड्रफ झाल्यानंतर इरिटेशन होतं, इरिटेशन झाल्यामुळे आपण त्याला खाचतो आणि त्याच्यामुळे रूट पासून आपले जे हेअर्स आहेत ते तुटायला लागतात आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला हेअरफॉल होतोय, हेअर लॉस होतोय. पण याचं कारण जे असतं, जितकी आपली स्कॅल्प जी आहे ती आपण क्लीन ठेवणार नाही तेवढे आपले जे केस आहेत ते डॅमेज व्हायला लागतील. त्याच्यामुळे सगळ्यात पहिली टिप आहे ती म्हणजेच आपली स्कॅल्प जी आहे ते वेळोवेळी क्लीन ठेवायची. म्हणजेच अल्टरनेट डेजला, म्हणजे 1 दिवसाआड किंवा 2 दिवसाआड, नाहीतर आठवड्यातून 2 वेळा आपले केस जे आहेत ते छानपैकी वॉश करायचे. नंबर 2, आपले हेअर वॉश करताना आपल्या फक्त जो रूट आहे म्हणजे आपली जी स्कॅल्प आहे तिला वॉश करायचं. जेव्हा आपण शॅम्पू आपल्या केसांना लावू तेव्हा पाण्यामध्ये त्याला डायल्यूट करायचं. त्याच्यानंतर आपल्या हेअर्सला अगोदर आपले हेअर्स जे आहेत ते ओले करायचे. ओले केल्यानंतर शॅम्पूने वॉश करताना आपला जो स्कॅल्पचा भाग आहे त्याच्यावर जास्त करून कॉन्सन्ट्रेट करायचं. खूप लोक काय करतात की त्यांचे जे केस आहेत ते स्कॅल्पला त्यांचं कॉन्सन्ट्रेट न करता ते केसांची जी लेंथ आहे आणि टिप्स आहेत
त्याला रब करत असतात आणि ते रब केल्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये जे नॅचरल मॉइश्चर आलंय तेही रिड्यूस व्हायला लागतं, तेही निघून जातं. त्याच्यामुळे ते केस अजून जास्त ड्राय होतात, जास्त फ्रीझी होतात आणि ते मॅनेजेबल दिसत नाही. त्याच्यामुळे जेव्हा आपण आपला हेअर वॉश करू, आपली जी स्कॅल्प आहे त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं. म्हणजेच आपल्या फिंगर टिप्सने आपल्या स्कॅल्पला छानपैकी मसाज करायचं, ज्याच्यामुळे आपल्या केसांवर जे डॅन्ड्रफ आहे आणि ऑइल आहे ते क्लिअर आउट होण्याची मदत होईल. आणि हेअर वॉश करताना आपल्या केसांची जी लेंथ आहे तिला वॉश करायचं नाही, फक्त सॉफ्टली त्याला आपण शॅम्पू अप्लाय करायचा. आणि जर तुमचे केस खूप छोटे असतील आणि त्याला तुम्ही ऑइलिंग केलेलं नसेल तर त्यांना वॉश नाही केलं तरी चालतं. कारण शॅम्पू केल्यानंतर जेव्हा आपण आपला हेअर वॉश करतो तर हेअर वॉश केल्यानंतर जो शॅम्पूचं पाणी आहे, जे शॅम्पू आहे ती आपल्या लेंथ थ्रू, टिप थ्रू ते खाली जातं. त्याच्यामुळे आपले खालचे जे हेअर्स आहेत त्यांना आपल्याला रब करायची गरज मुळीच नसते, इझिली ते वॉश होऊन जातात. त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेट आपल्याला फक्त आपल्या स्कॅल्पला करायचं. जेवढी आपली स्कॅल्प क्लीन राहील तेवढे आपले केस जे आहेत ते डॅमेज फ्री होतील आणि डॅन्ड्रफ फ्री राहतील. जर तुमचं स्कॅल्प ही जास्त ऑइली असेल तर तुम्ही रेग्युलर बेसिसला किंवा एक दिवसाआडही हेअर वॉश केले तरी चालेल. पण जर तुम्ही हेअर्सला कलर केलं असेल, मेहंदी हिना अप्लाय केली असेल किंवा ट्रीटमेंट जर तुम्ही हेअर्सला केली असेल, स्ट्रेटनर असेल, बोटॉक्स असेल किंवा कुठल्याही प्रकारचे ट्रीटमेंट्स तुम्ही जर हेअर्सला केली असेल तर ऑल्टरनेट डेजला किंवा 2 ते 3 दिवसाआड जरी तुम्ही हेअर वॉश केले तरीही चालेल. नंबर 3, जेव्हा आपण आपले केस जे आहेत शॅम्पूने वॉश करू, शॅम्पूने वॉश केल्यानंतर आपल्या केसांना वेळोवेळी कंडिशनर करायचं. म्हणजेच कंडिशनर अप्लाय करून आपल्या केसांना जे आहे ते नरिशमेंट प्रोव्हाइड करायची. शॅम्पू केल्यानंतर लगेच आपल्या केसांना 5 ते 10 मिनिटांपर्यंत कंडिशनर अप्लाय करायचं. पण कंडिशनर लावताना आपल्या केसांचा जो स्कॅल्पचा भाग आहे त्याला मुळीच कंडिशनर लावायचं नाही. कारण कंडिशनर जे आहे त्याचं ऍप्लिकेशन फक्त आपल्या केसांची जी लेंथ आहे आणि केसांचा जो टिप्सचा भाग आहे त्याला अप्लाय करायचं. कारण कंडिशनर जे असतं ते आपल्या केसांना नरिशमेंट म्हणजेच सॉफ्टनेस देण्याचं काम करतं आणि आपली स्कॅल्प जी आहे ती ऑइल रिड्यूस करत असते. याच्याने आपली स्कॅल्प जी आहे ती जास्त ऑइली होऊन जाईल आणि आपल्या हेअर वॉश केलेल्याचा काहीही उपयोग होणार नाही. नंबर 4, आपले हेअर्स जे आहेत त्यांना स्टायलिंग करण्यासाठी जे स्टायलिंग टूल्स येतात, जसे की कर्लिंग असेल, स्ट्रेटनर असेल, हेअर ड्रायर असेल, अशा प्रकारचे जे हिटिंग टूल्स येतात, स्टायलिंग टूल्स येतात, त्या टूल्स पासून जास्त करून आपल्याला डिस्टन्स ठेवायचं. म्हणजेच त्याचा कमीत कमी वापर करायचा. त्याचा अति वापर केल्यामुळे हिटिंगमुळे आपले केस जे आहेत ते लवकर डॅमेज व्हायला लागतात. जर तुम्हाला असे टूल्स वापरायला आवडत असेल, जर तुम्हाला वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स करायला आवडत असेल आणि अशा प्रकारचे जे टूल्स आहेत त्याचा तुम्हाला वापर करावा लागत असेल तर हीट प्रोटेक्टिंग जे स्प्रे येतात, म्हणजे काही सिरम्स असे असतात, हीट प्रोटेक्टिंग स्प्रे जे असतात ते अगोदर अप्लाय करायचे, त्याच्यानंतर हे टूल्सचा यूज करायचा. त्याच्याने आपले केस जे आहेत ते डॅमेज कमी होतील किंवा मग होणार नाही. नंबर 5, जेव्हा आपण आपले हेअर्स जे आहेत ते ड्राय करतो तर ड्राय करताना त्यांना नॅचरली एअरमध्ये, जे नॅचरल एअर आहे त्याला त्याच्यात ड्राय होऊ द्यायचं. त्यांना ड्राय करण्यासाठी टॉवेल्सने रब करायचं नाही. रब केल्याने त्यांच्यात फ्रिक्शन तयार होतं आणि फ्रिक्शन झाल्यामुळे केस जे आहेत ते मॅनेजेबल दिसत नाही, डिटँगल्ड होतात आणि त्यांचा जो स्ट्रक्चर आहे तो हळूहळू चेंज व्हायला लागतो. आणि जर हेअर ड्रायर तुम्ही यूज करत असणार तर हेअर ड्राय यूज न करता नॅचरली आपले केस जे आहेत ते ड्राय होऊ द्यायचे. नंबर 6, जर का तुमचे केस हे जास्त ड्राय आणि फ्रीझी झाले असतील तर आठवड्यातून 1 वेळा किंवा मग 2 वेळा जे आहे आपल्या हेअर्सला हेअर मास्क यूज करायचं. म्हणजे प्रोटीन मास्क असतात, नरिशमेंटसाठी जे मास्क असतात ते एखाद्या दिवशी कंडिशनर न यूज करता जे थिक मास्क येतात ते यूज करायचे, ज्याच्याने आपले हेअर्स जे आहे ते नरिश होतील, सॉफ्ट होतील आणि मॅनेजेबल होतील, ज्याच्याने ते लवकर डिटँगल्ड होणार नाही आणि स्ट्रॉंग आणि हेल्दी होतील. नंबर 7 म्हणजेच आपल्या केसांना हॉट ऑइल ट्रीटमेंट द्यायची. हॉट ऑइल ट्रीटमेंट म्हणजेच आपल्या केसांना जेव्हा आपण वॉश करायच्या आदल्या दिवशी रात्री किंवा मग केस धुण्याच्या 2 ते 3 तास अगोदर तेल जे आहे ते थोड्या प्रमाणात गरम करून आपल्या केसांना अप्लाय करायचं. अप्लाय करताना कॉन्सन्ट्रेट जे आहे ते आपल्या स्कॅल्पला मसाज करायचा. स्कॅल्पला मसाज करताना जास्त रब करून करायचं नाही. सॉफ्टली सर्क्युलर मोशन मध्ये आपली जी स्कॅल्प आहे तिला फिंगर टिप्सने त्याला मसाज करायचा. 5, 10 ते 15 मिनिटांपर्यंत त्याचा मसाज करायचा. जेव्हा आपण आपल्या स्कॅल्पला फिंगर टिप्सने सर्क्युलर मोशन मध्ये मसाज करू त्याच्यानंतर ब्लड सर्क्युलेशन वाढेल आणि ब्लड सर्क्युलेशन वाढल्यामुळे आपल्याला हेअरफॉलचा प्रॉब्लेम जो होत आहे तो कमी होईल आणि त्याचबरोबर आपल्याला नवीन हेअर जे आहेत
ते येण्यात मदत होईल. जेव्हा आपण आपल्या केसांना ऑइल अप्लाय करू त्यावेळेला लक्षात ठेवायचं की आपली स्कॅल्प जी आहे ती क्लीन असायला हवी. म्हणजेच अल्टरनेट डेज मध्ये आपण आपले केस वॉश करायला हवेत. जर 15 दिवसापर्यंत आपण आपले केस जे आहे ते वॉश केलेले नाही आणि जर तुम्हाला डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यावर जर ऑइल लावून घेतलं तर ऑइल लावल्यामुळे तो डॅन्ड्रफ तिथेच चिटकून राहील, तो वॉश करतानाही निघणार नाही आणि त्याचं प्रोडक्शन जे आहे ते अजून जास्त वाढेल. म्हणून ऑइलिंग करताना आपले केस जे आहेत ते अल्टरनेट डेज मध्ये वॉश करत राहायचं, ज्याच्याने स्कॅल्पही क्लीन राहील आणि तेही आपल्या स्कॅल्प मध्ये जे आहे ते छानपैकी ऍब्झॉर्ब होईल. नंबर 8, आपल्या केसांना जास्त टायटन अप करून ठेवायचं नाही. म्हणजेच जर पोनीटेल आपण बांधत असू किंवा वेणी घालत असू तर ती जास्त टाईट असायला नको. टाईट झाल्यामुळे काय होतं, आपल्या स्कॅल्प पासून जे रूट पासून आपले केस आहेत ते खेचले जातात आणि तिथून ते कमजोर व्हायला लागतात. त्याच्यामुळे आपल्याला हेअरफॉलचा प्रॉब्लेम हा जास्त यायला लागतो. म्हणून जेव्हा पोनीटेल असेल किंवा मग अशा प्रकारची हेअरस्टाईल आपण ठेवायची की ज्याच्याने आपले केस जे आहे ते डॅमेज पण होणार नाही, टायटन म्हणजे ते खेचले पण जाणार नाही. नंबर 9, जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा रात्री झोपताना आपल्या केसांना टाईट बांधून झोपायचं नाही किंवा आपल्या केसांना मोकळं सोडून झोपायचं नाही. जर मोठे केस असतील तर सैल वेणी घालायची, जर छोटे केस असतील तर लूज रबरही लावलं तरी चालेल, पण आपल्या केसांना जे आहे ते व्यवस्थितपणे डिटँगल्ड करून झोपायचं. नंबर 10, जेव्हा आपल्या केस जे आहे त्यांना आपण कोंब करतो तर कोंब करताना जो कोंब तुम्ही यूज करत आहात तो जास्त बारीक टूथचा म्हणजे जे जवळजवळ असतात तशा प्रकारचा जे कोंब आहेत ते टाळायचे. त्याच्याने आपल्या हेअर्समध्ये जे डिटँगल्ड झालेले आहेत, गुंतलेले आहेत, ते लवकर निघत नाही आणि खेचल्यामुळे जे तुटणारे केस नाहीयेत तेही तुटायला लागतात. त्याच्यामुळे जेव्हा आपण आपल्या हेअर्सला कोंब करू तर हेअर्स कोंब करताना जो वाईड टूथ कोंब येतो म्हणजेच त्या कोंबचे जे दात असतात ते सुटे सुटे असायला हवेत, ज्याच्याने आपले केस जे आहेत ते डिटँगल्ड लवकर होतील आणि आपले केस जे आहेत ते कमीत कमी तुटतील किंवा मग तुटणार नाही. नंबर 11, जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा आपल्या केसांना सूर्यापासून त्याचं संरक्षण करायचं, कारण सूर्याचे जे किरण आहेत आणि जे युव्ही रेज आहेत ते आपल्या हेअर्सला डायरेक्टली अटॅक करतात. त्याच्यामुळे आपल्या केसांना छानपैकी पॅक करून जायचं, त्यांना हवेत जास्त सोडायचं नाही आणि त्याला सूर्याच्या किरणांपासून वाचवायचं. नंबर 12, जर तुम्हाला स्प्लिट एंड्सचा प्रॉब्लेम असेल तर वेळोवेळी आपल्या केसांना खालचा जो भाग असतो जिथे आपल्याला स्प्लिट एंड्सचा प्रॉब्लेम आलेला आहे तेवढा भाग आपण दर महिन्याला आपले केस जे आहे ते थोड्या थोड्या प्रमाणात कट करायचे. नॅचरली आपल्या स्कॅल्प पासून त्याला नरिशमेंट मिळत नाही म्हणून ते डॅमेज व्हायला लागतात आणि स्प्लिट एंड्सचा प्रॉब्लेम होतो. म्हणून त्यांची लेंथ वाढवण्यात काही अर्थ नाहीये. म्हणून जे स्प्लिट एंड्स आपल्याला झालेले आहे त्या स्प्लिट एंड्स पासून सुटका होण्यासाठी आपल्याला ते स्प्लिट एंड्स कट करायचा. याच्या केसांचा जो स्ट्रक्चर आहे तो खराब दिसणार नाही. नंबर 13, ते म्हणजेच हायड्रेटेड राहणं, म्हणजेच भरपूर प्रमाणात पाणी प्यायचं. जेवढं आपण पाणी पिऊ तेवढंच नरिशमेंट जे आहे तेवढंच हायड्रेशन जे आहे ते आपल्या स्किन बरोबर आपल्या हेअर्सलाही प्रोव्हाइड होतं. म्हणून शरीरात पाण्याचं प्रमाण जेवढं जास्त राहील तेवढे आपले हेअर्स जे आहे ते नरिश राहतील. नंबर 14, ते म्हणजेच योग्य आहार घ्यायचा. म्हणजेच अशा प्रकारचा आहार घ्यायचा ज्याच्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असेल, कारण जेवढं आपण प्रोटीनचं सेवन करू तेवढंच आपल्या केसांना जे आहे ते छानपैकी नरिशमेंट प्रोव्हाइड करेल, तेवढे आपले हेअर्स जे आहेत ते हेल्दी होतील. जसे की हिरवी पालेभाजी, त्यानंतर भरपूर प्रमाणात जे फ्रुट्स असतात, त्यानंतर भसळी खायच्या. अशा प्रकारचे पोषणयुक्त आहार जर आपण फॉलो केला आणि आपल्या डेली लाईफस्टाईलमध्ये त्यांना त्याचं सेवन केलं तर त्याच्याने आपले हेअर्स जे आहेत ते नक्की हेल्दी होतील. तर हे सगळे झालेत हेल्दी हॅबिट्स आणि हेल्दी टिप्स जे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी करायला हवेत, ज्याच्याने आपले केस जे आहेत ते नॅचरली हेल्दी आणि स्ट्रॉंग होतील आणि ते डॅमेज फ्री होतील. मी या सगळ्या प्रकारचे टिप्स आहेत आणि हॅबिट्स आहेत ते फॉलो केले आणि मला याचा अमेझिंग रिझल्ट मिळाला आहे. तर नक्की तुम्ही या सगळ्या टिप्स आणि हॅबिट्स आहेत ते फॉलो करा. पुढे मी तुमच्यासोबत अजून छान छान असे DIY शॅम्पूज जे आहेत, जे होममेड शॅम्पूज आहेत, कंडिशनर्स आहेत, हेअर मास्क आहेत, ऑइल आहे, हे सगळे प्रकारचे आपण कसे तयार करू हे हळूहळू तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यासाठी नक्की तुम्ही वेट करा. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आहे हेल्पफुल झाला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा
आणि त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा. जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुमच्या केसांचा प्रकार कुठला आहे आणि त्याच्या प्रकारानुसार तुम्ही कुठले असे प्रॉडक्ट्स वापरायला हवेत ज्याच्याने तुमचे केस जे आहे ते नॅचरली हेल्दी राहतील, याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. पण जर तुम्हाला खरंच हा व्हिडिओ हवा असेल तर त्यासाठी मला कमेंटमध्ये यस किंवा हो अशा प्रकारची कमेंट करून नक्की सांगा, ज्याच्याने मलाही नेमकं कळेल की तुम्हालाही आतुरता आहे अशा प्रकारचे व्हिडिओज पाहण्याची. आणि अजून तुम्ही कुठल्या टॉपिकवर व्हिडिओज पाहू इच्छितात तेही मला कमेंट करून नक्की सांगा, ज्याच्याने मला हेल्प होईल आणि मला कळेल की नेमकी तुम्हाला कुठल्या व्हिडिओजची नेमकी गरज आहे. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या नियर आणि डिअर वन्सलाही हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटनला प्रेस करून चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करू शकता. ही माझी इंस्टाग्राम आणि फेसबुक आयडी आहे. पुन्हा भेटूया आपण नवीन इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. तोपर्यंत हसत राहा, आनंदित राहा, खुश राहा, स्वतःची काळजी घ्या आणि माझा नेक्स्ट व्हिडिओचा नक्की वेट करत राहा. टिल देन, बाय गाईज.